नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 25 वर्षापासून काम करणाऱ्या बदली कामगारांना कायम करा, बदली कामगारांनी केले मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडाच्या फोटो पोस्टरला मारले जोडे। निजामपूर पोलिसांची दमदार कारवाई, लूटमारीचा काही तासातच लावला छडा, आरोपीसह 13.5 लाखाची रोकड केली हस्तगत। आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक करा, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले धुळ्यात आंदोलन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडाच्या फोटो पोस्टरला भाजप पदाधिकाऱ्यांनी मारले जोडे। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेत गेल्या 25 ते 30 वर्षापासून बदली कामगार म्हणून महिला पुरुष काम करीत आहे। त्याचबरोबर मनपात रोजंदारी व फंडातील कामगार यांना कायम करण्यात आलेले आहे। मात्र मनपा बदली कामगारांवर अन्याय करीत आहे। दरम्यान बदली कामगारांना औरंगाबाद हायकोर्टाने कायम करण्याबाबत निकाल दिलेला असताना देखील मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप लालबावटा या संघटनेने केलेला असून दरम्यान आज बदली कामगार मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या दालनासमोर उपस्थित होते। मात्र मनपा आयुक्त 4 वाजेपर्यंत मनपा कार्यालयात दाखल न झाल्याने संतप्त झालेल्या बदली कामगारांनी मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर आंदोलन करीत ठिय्या आंदोलन केले। दरम्यान आजचे हे आंदोलन लालबावटा संघटनेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून या आंदोलनात बदली कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। नमस्कार, मी दिलीप वाघ लालबावटा यांचा अध्यक्ष बोलतोय। धुळे महानगरपालिकेचे बदली कामगार 25-30 वर्षापासून काम करीत आहेत। त्यांचे न्यायालयाने निकाल दिलेले आहे की बा यांना कायम करण्यात यावं। शासनाच्या नियमानुसार 400 जागा मंजूर आहेत। सुमारे 150 कामगार उर्वरित राहिलेले आहेत। यांनासुद्धा न्यायालयाने निकाल दिल्याप्रमाणे त्यांच्या शिनेटीप्रमाणे यादी शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिलेसुद्धा 3 महिन्यापासून माननीय आयुक्त मॅडम हे फिरवा करत आहे। आजपर्यंत त्यांची यादी पाठवली नाही, म्हणून कामगार 3 वेळेस भेटायला आले। आज शेवटी त्यांची भेट झाली नाही। सकाळी 11 वाजेपासून कामगार इथं बसलेले आहेत। शेवटी 4 वाजेला त्यांना इथून आता आंदोलनाची घोषणा देऊन आम्ही मोर्चा करतोय। महाड येथे एका कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला। त्या घटनेचा निषेधार्थ आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार जितेंद्र आव्हाडाच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून त्या संदर्भात आज धुळे शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कैलास चौधरी, पंकज भारस्कर, संजय आईरे, इम्रान पठाण, रईस काजी, संजय जगताप, ज्ञानेश्वर पाटील, उमेश महाजन यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। महाड या गावामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करतेवेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आणि आंदोलन केलं। त्याबद्दल आम्ही जितेंद्र आव्हाडबद्दल तीव्र शब्दात धुळेकर जनतेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि आव्हाडांना धुळ्यामध्ये ज्या दिवशी आव्हाड धुळ्यामध्ये येतील त्या दिवशी त्यांना काळं लावल्याशिवाय राहणार नाही, असा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि धुळे शहरातर्फे त्यांना गर्दीची इशारा देतो। साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील सुजलान कंपनीजवळ कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटीच्या घटनेचा निजामपूर पोलिसांनी काही तासातच छडा लावलेला आहे। दरम्यान या घटनेतील 3 आरोपितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 13.5 लाखाची रोकड व 4 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे। दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, LCBचे सब पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मालचे, पोलीस कॉन्स्टेबल आखाडे, पोलीस कॉन्स्टेबल आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो। याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार, याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर। याच्यामध्ये आपण जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे।
या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ. तर यांचा एक डील झाला. म्हणजे हरीश पवार, सर्वेश सोनाळकर, अमित नाईक, अनुप शर्मा आणि एक ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ 44 टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला 2,44,00,000 देऊ. परंतु त्याचं जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः 22 ते 23 लाख रुपये ते तुम्ही आम्हाला द्या. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः 2 वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखीन 3-4 आरोपी, त्याचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही, या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही 2 मोबाईल देखील काढून ते पळून गेले. या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एसडीपीओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या 3 आरोपींना म्हणजे अमित नाईक, अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या 3 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 13 लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि 3 मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जे 3 आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही 100% रिकव्हर करू. या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सोनं देतो, स्वस्तामध्ये देतो, कॉपर वायर देतो, आणखी कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुबाडण्यात येतं. तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे धुळ्यात शिवसेना शिंदे गटाने दहन केलेले असून शिवाय आमदार जितेंद्र आव्हाडच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने केलेली असून आजचे हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे महानगर प्रमुख कल्पेश चव्हाण, रवींद्र शिंदे, मनोज कोडेकर, निलेश काटे, शेखर बडगुजर, अनिल कडरी, पंडित जगदाळे, हेमंत गंगावणे, विक्की ढिवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून या आंदोलनात राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनाच्या स्थळी जी राजकीय हवेचा पोटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली त्यानिमित्त आम्ही इथे शिवसैनिक सर्व मनोज काका मोरे यांच्या आणि संजू वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधासाठी इथे आम्ही युवा सेनेच्या वतीने आंदोलन केले आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि परत आम्ही जितेंद्र आव्हाड यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शब्दांवर आळा घाला, अन्यथा आपल्या घरी येऊन आम्ही दगडफेक करू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवहेलना केल्याचा आरोप करत भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देशद्रोही कुत्रा संबोधित कुत्र्याच्या गळ्यात जितेंद्र आव्हाडाचा फोटो लटकवत त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. दरम्यान आजच्या या आंदोलनात प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन आप्पा गवडी, ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप नाना करपे, अनुप अग्रवाल, गजेंद्र आंबेडकर यांच्यासह भाजपा पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. उबाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो, तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस आव्हाड याला प्रसिद्धीची भूक असलेले हे दोघं रोज TV समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो त्यांनी फाडलं. हे बघा देवाची ताकद किती असते. शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावेत याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा त्याला दिली. आणि आंबेडकरांचं ज्यांनी या घटनेचे शिल्पकार आहेत, ज्यांनी भारताला दिशा दिली, अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला. अशा आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो आणि त्यांचा मी जाहीर निषेध करतो.
याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.